एकदा स्वागत आणि यानंतर बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। टीम इंडियानं दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला। अहमदाबाद पाठोपाठ दिल्ली कसोटी ही जिंकून टीम इंडियाने या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं। या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतासमोर 121 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं। आज 5व्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच भारतानं विजय लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं। सलामीच्या लोकेश राहुलनं 58 तर साई सुदर्शननं 39 धावांचं योगदान दिलं। या कसोटीत 8 विकेट्स घेणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला सामनावीर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवींद्र जाडेजाला मालिकावीराचा बहुमान मिळाला। कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतानं मिळवलेला हा पहिलाच मालिका विजय ठरला। मायदेशात कसोटीत पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या शुभमननं फलंदाजीतही कमाल केली। त्यानं या मालिकेत 1 शतक आणि एका अर्धशतकासह 192 धावा केल्या। याआधीही इंग्लंड दौऱ्यात शुभमनच्या नेतृत्वात भारतानं 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी अनिर्णित राखली होती।